नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। मेडिकल ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता 14 ऑगस्टला ऑल इंडिया कोटाचा पहिला राऊंड सुरू होणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया कोटाच्या प्रोसेस सगळी माहिती घेणार असून महत्त्वाचं म्हणजे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि चौथा राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड हे कसे होतात आणि त्याचे नियम काय हे खूप महत्त्वाचे आहे। साधारणपणे आतापर्यंत तुम्हाला माहिती झालेलं आहे की बेसिक स्टार्टिंग कसं आहे ऑल इंडिया कोटाच्या। तर पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, हे तुम्हाला माहिती झाल्याने ते 14 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। तसंच रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेमेंट करावं लागतं 10,000 रुपये डिपॉझिट गव्हर्नमेंटसाठी आणि डीम्ड मेडिकल कॉलेजसाठी 2 लाख रुपये आणि फॉर्म फी आहे डीम्डसाठी 5,000 रुपये आणि गव्हर्नमेंटसाठी आहे 1,000 रुपये। आणि तुम्हाला गव्हर्नमेंट आणि डीम्डला दोघांना करायचं असेल तर तुम्हाला फक्त 2 लाख आणि 5,000 रुपये हे भरावे लागतात। तर गव्हर्नमेंटची सेपरेट अशी भरावी लागत नाही। परत त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करावं। जेव्हा पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजेस द्यायचे असतात तेव्हा चॉईस फिलिंग करावी लागते। नंतर चॉईस लॉकिंग करायचं असतं शेवटच्या 4-5 तासांमध्ये। जरी समजा तुम्ही लॉक केले नाही तरी ते ऑटोमॅटिक लॉक होतात। आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट आहे। ह्या वर्षीचा रिझल्ट पहिल्या राऊंडचा 23 ऑगस्टला आहे हे तुम्हाला माहिती आहे। आणि रिझल्ट नंतर जॉईनिंग, तुम्हाला जर कुठलं कॉलेज मिळालं असेल तर ते जॉईनिंग करायचं, ही सुरुवातीची प्रोसिजर। आता ह्याच्यानंतर राऊंड्स खूप महत्वाचे आहेत। ऑल इंडिया कोटाचे राऊंड्स खूप महत्वाचे आहेत। ऑल इंडिया कोटाला 4 राऊंड्स होतात, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड। चौथ्या राऊंड नंतर राऊंड नसतो, ते प्रोसिजर क्लोज होते। तर ह्या राऊंडचे नियम आपण लक्षात घेणार आहोत। तर पहिला राऊंड 23 तारखेला जो ह्या वर्षीचा रिझल्ट लागल्यानंतर तो पहिला राऊंड समजला जातो। आणि पहिल्या राऊंडच्या अगोदर तुम्हाला चॉईस फिलिंग केले, रजिस्ट्रेशन केलेलं असतं, चॉईस फिलिंग केलेली असते। राऊंड 1 मध्ये हा फ्री राऊंड म्हणून ओळखला जातो। राऊंड 1 हा महत्वाचा म्हणजे फ्री राऊंड ओळखला जातो। तर फ्री राऊंड मध्ये म्हणजे काय, पहिल्या राऊंडला जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही कॉलेज ते सोडू शकता, घेऊ पण शकता, तुमचा पुढच्या प्रोसिजरवर काही परिणाम होत नाही, म्हणजे ह्याला फ्री राऊंड म्हणतात। आणि ह्याच्यानंतर तुमचा जो काही डिपॉझिट भरलेला असतं डिपॉझिटवर पण काही परिणाम होत नाही। म्हणजे पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही त्या कॉलेजकडे गेले नाही तरी चालतं, तुम्ही दुसऱ्या राऊंडला ऑटोमॅटिकली इलिजिबल असता। पहिल्या राऊंडला तुम्ही कॉलेज घेतलं आणि परत सोडलं तरी दुसऱ्या राऊंडला तुम्ही इलिजिबल असता, अलग लक्षात। आणि पहिल्या राऊंडला जर समजा तुम्ही चॉईस फिलिंग दिलं आणि पण कॉलेजच मिळालं नाही तरी तुम्ही ऑटोमॅटिक राऊंड 2 ला जाऊ शकतात। फक्त ह्याच्यामध्ये एकच मुद्दा काय आहे, राऊंड 1 ला जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळतं आणि तुम्ही तिथे जाता तेव्हा तुम्हाला तिथे विलिंगनेस द्यावा लागतो की आम्हाला दुसऱ्या राऊंडला जायचं आहे, वी आर विलिंग टू एंटर इन द सेकंड राऊंड। म्हणजे त्याला म्हणतात बेटरमेंट पण म्हणतात आणि विलिंगनेस पण म्हणतात, अलग लक्षात। हे पहिल्या राऊंडचा नियम। आता दुसऱ्या राऊंडचा नियम काय, दुसरा राऊंड जरा थोडासा किचकट आहे। दुसऱ्या राऊंडचं महत्वाचं काय, तुम्हाला जर कॉलेज मिळालं तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता। दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही विलिंगनेस दिला की आम्हाला तिसऱ्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता। पण दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही जर ते कॉलेज घेतलं नाही तर मात्र तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही। नीट लक्षात घ्या सेकंड राऊंडचा नियम। सेकंड राऊंडला तुम्हाला जर कॉलेज मिळालं आणि तुम्ही तिथं घेतलं, तिथं जाऊन जॉईनिंग केलं, जॉईनिंग लेटर घेतलं आणि सगळं फी वगैरे भरली तर आणि तुम्ही नंतर ते कॉलेज सोडलं तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येत नाही। आणि दुसऱ्या राऊंडला कॉलेज अलॉट झालं आणि जरी तुम्ही तिथं गेले नाही तरी तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही। पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंड मध्ये इझी फ्लो आहे, पण सेकंड राऊंड मधून तिसऱ्या राऊंडला इझी फ्लो नाहीये, एवढं लक्षात घ्या। मग जर समजा सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर मग प्रोसिजर काय, तर तुम्हाला परत री रजिस्ट्रेशन करावं लागतं। म्हणजे जे पहिल्यांदा री रजिस्ट्रेशन केलेलं असतं तेव्हा परत ती प्रोसिजर करावी लागते री रजिस्ट्रेशनची आणि परत डिपॉझिट भरायचं आणि परत चॉईस फिलिंग करायचं आणि तुमचे पहिले जे डिपॉझिट भरलेलं असतं ते जप्त होतं, ते तुम्हाला मिळत नाही। तर ही प्रोसिजर झाली दुसऱ्या राऊंड मधून तिसऱ्या राऊंडची। परत एकदा समजून घ्या, दुसऱ्या राऊंड मधून तिसऱ्या राऊंड मध्ये हे फ्री जाता येत नाही आपल्याला। तुम्हाला कॉलेज मिळालं, घेतलं तर तुम्ही ऑटोमॅटिक तिसऱ्या राऊंडला बेटरमेंटसाठी चॉईस करू शकता, तिसऱ्या राऊंड जाऊ शकता। पण सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही तिथं ब्लॉक होता, सेमी ब्लॉक होता, तुम्हाला परत री रजिस्ट्रेशन करावं लागतं, परत डिपॉझिट भरावं लागतं, परत फॉर्म फिलिंग करावी लागते आणि मग तुम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल होता, अलग लक्षात। मग आता तिसऱ्या राऊंड मधून चौथ्या राऊंड मध्ये जातानाची प्रोसिजर खूप आहे। तिसरा राऊंड हा ब्लॉक राऊंड म्हणून समजला जातो। तिसरा राऊंडचा नियम खूप कडक आहे, नीट लक्षात घ्या। तिसऱ्या राऊंडला जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला चौथ्या राऊंड मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रवेश दिला जात नाही, हे खूप महत्वाचं आहे। तिसरा राऊंडचा नियम नीट लक्षात घ्या। तिसरा राऊंड हा ब्लॉक राऊंड म्हणून संबोधला जातो। तुम्हाला जर समजा तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज अलॉट जरी झालं, नीट लक्षात घ्या,
कॉलेज अलॉट जरी झालं तरी तुम्हाला तिथं जाऊन ऍडमिशन घेणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही तिथं जायलाच पाहिजे. तुम्ही जर तिथं गेले नाही तर तुम्ही पूर्ण प्रोसिजर मधून आउट होता. म्हणजे तुमचा ऑल इंडिया कोटाच्या पण चौथ्या राऊंडला प्रवेश मिळत नाही. तसंच तुम्हाला स्टेटमध्ये पण तुम्हाला एंट्री नाहीये. एवढं नीट लक्षात घ्या. ऑल इंडिया कोटाच्या तिसऱ्या राऊंडला जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण प्रोसिजर मधून आउट होता. चौथ्या राऊंडला पण जाता येत नाही आणि महाराष्ट्र स्टेटच्या पण राऊंड मध्ये तुम्ही ब्लॉक होऊ शकता. म्हणून तिसऱ्या राऊंडचे चॉईस दिसतात त्यांना खूप महत्वाचे आहे. परत आणि तिसऱ्या राऊंडला पण सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. चॉईस फिलिंग तर तुम्हाला करावी लागते. तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. राऊंड 3चं परत नीट समजून घ्या. तिसरा राऊंड हा ब्लॉक राऊंड आहे. तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यावंच लागतं, सोडता येत नाही. आता चौथा राऊंड हा गव्हर्नमेंटसाठी असतो आणि डीम्ड साठी पण असतो. चौथ्या राऊंडला पण तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते, नवीन रजिस्ट्रेशन करता येतं आणि ह्याच्या पुढचे सगळे राऊंड हा मॅन्डेटरी आहे. तिसऱ्या राऊंड नंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं की तिथं जाऊन घ्यावंच लागतं. तुम्ही त्याच्या पुढच्या राऊंडला हे होत नाही, पात्र होत नाही. म्हणून स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3 पण होऊ शकतात किंवा 1 सुद्धा होऊ शकतो. जर समजा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 0-1 ह्याच्यामध्ये जर काही शिल्लक राहिले, सीट शिल्लक राहिल्या तर गव्हर्नमेंटला समजतं की अजून दुसरा राऊंड करायचा, तिसरा राऊंड करायचा. ते गव्हर्नमेंटच्या म्हणण्यावर अवलंबून आहे. तुमच्या जागा किती शिल्लक राहतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर तिसऱ्या राऊंड पासून ब्लॉक राऊंड चालू होतो. स्ट्रे वॅकन्सी राऊंडला पण तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला घ्यावंच लागतं, सोडता येत नाही. आणि सोडलं तर तुम्ही प्रोसेस मधून बाहेर पडता. तसंच महाराष्ट्र सरकारच्या स्टेट मधून पण प्रोसेस मधून पण बाहेर पडता. एवढं नीट लक्षात घ्या. मला वाटतं की ही माहिती तुमच्या लक्षात आलीच असेल. लक्षात आली नसेल तर पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महत्वाचं म्हणजे राऊंड 3 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे नियम नीट समजून घ्या आणि चॉईस फिलिंग नीट करा. कारण तुम्ही एवढं साधी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. मला वाटतं की हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. हा चॅनल आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण हा चॅनल तुमच्या मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.